हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर ह्या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेक्टर ह्या चॅप्टरचं स्केलर प्रॉडक्टची स्टडीला कंटिन्यू करत आलो. क्लिअर? त्या चॅप्टरमध्ये स्केलर प्रॉडक्टमधील काही क्वेश्चन्स बाकी होते. ते जे काही क्वेश्चन्स उरलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. क्लिअर? ओके, चला तर आजच्या व्हिडिओचं फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड पी बार, क्यू बार अँड आर बार आर युनिट व्हेक्टर्स ॲज शोन इन द फिगर. फाइंड पी बार डॉट क्यू बार अँड पी बार डॉट आर बार. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक डायग्राम दिलेली आहे. हे क्वेश्चन मध्ये दिलेली डायग्राम आहे. ॲज शोन इन फिगर म्हटलं म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेली डायग्राम आहे. क्वेश्चन मध्ये डायग्राम दिलेली आहे आणि ह्या साइडला नाव दिलेलं आहे पी बार, या साइडला नाव दिलेलं आहे क्यू बार आणि या साइडला नाव दिलेलं आहे आर बार. आणि असं म्हटलं आहे की तीनच्या तीनही कोणते वेक्टर आहेत? युनिट वेक्टर्स. युनिट वेक्टर मीन्स ते तीनही वेक्टर, ह्या तीनही वेक्टरचा मॅग्निट्यूड कसा असेल? 1 असेल. त्याला आपण काय म्हणतो? युनिट वेक्टर म्हणतो. बरोबर? अच्छा, तर आता ही जे काही डायग्राम म्हणजे क्वेश्चन आणि डायग्राम जी दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, हे इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता याला सॉल्व्ह करायचं कसं? आणि क्वेश्चन मध्ये म्हटल्याप्रमाणे पी बार डॉट क्यू बार म्हणजे पी बार डॉट क्यू बार काढायचा आहे आणि पी बार डॉट आर बार काढायचा आहे. आता हे जर काढायचं असेल तर यांच्यामधील अँगल माहित असणे आवश्यक आहे. आणि अँगल जर माहित पाहिजे असेल म्हणजेच पी बार डॉट क्यू बारच्या मध्ये हा जो अँगल आहे हा अँगल फाइंड करावा लागेल आणि पी बार आणि आर बारची व्हॅल्यू काढण्यासाठी हा अँगल माहित असणे आवश्यक आहे. आता हे कसं फाइंड करायचं? कारण की अँगल काढल्याशिवाय तुम्हाला तो जो काही फाइंड करायचा आहे ते फाइंड करता येणार नाही. क्लिअर? ओके, चला तर आन्सर मध्ये आणखी पुन्हा ही डायग्राम काढायची आणि ही डायग्राम काढल्याच्या नंतर ह्या डायग्रामला मी नाव देतो ए बी सी. क्वेश्चन मध्ये नाही द्यायचं, क्वेश्चन मध्ये दिलं नव्हतं डायग्रामला नाव. आन्सर मध्ये मी पुन्हा डायग्राम काढायची हीच आणि त्याला नाव द्यायचं एबीसी. म्हणजेच लेट द triangle denoted by ABC. तर आपण ट्रायंगलला काय डिनोट केलं? ABC. मग क्वेश्चन मध्ये म्हटल्याप्रमाणे म्हणजे सॉरी डायग्राम मध्ये दिसत असल्याप्रमाणे AB बार ची व्हॅल्यू कोणाच्या बरोबर आहे? AB बार हा P बारच्या बरोबर आहे. AC बार कोणाच्या बरोबर आहे? AC बार हा Q बारच्या बरोबर आहे आणि BC बार हा कोणाच्या बरोबर आहे? तर BC बार हा R बारच्या बरोबर आहे. बरोबर? मग मला सांगा, क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की P बार, Q बार, R बार हे तीनच्या तीनही काय आहेत? युनिट वेक्टर. मीन्स ह्या तिघांचा मॅग्निट्यूड काय असेल? 1. बरं, मॅग्निट्यूडचा मीनिंग काय होते? मॅग्निट्यूड म्हणजे होतोय लेंथ ऑफ AB. म्हणजे AB चा मॅग्निट्यूड ज्याला P बार म्हटलं ना, P बारचा मॅग्निट्यूड किती? 1. म्हणजे याचा अर्थ असा की मॉड ऑफ AB बार तसंच मॉड ऑफ AC बार आणि मॉड ऑफ BC बार हे सर्व इक्वल असणार. का बरं? कारण की याचं जर मॉड घेतलं तर याचे मॉड घ्यावं लागेल आणि याचं मॉड म्हणजे P बारचा मॉड किती यायला पाहिजे? 1. का बरं 1? कारण की याची याला आपण काय म्हटलं? युनिट वेक्टर क्वेश्चन दिला आहे आणि याचा मॅग्निट्यूड युनिट वेक्टर असल्यामुळे काय येणार? 1. याचा मॅग्निट्यूड 1, याचा मॅग्निट्यूड 1. म्हणून तिघांनीही मॅग्निट्यूड कसं असतील? सेम असतील आणि ते कोणाच्या बरोबर असतील? 1 च्या बरोबर. क्लिअर? बरं, मॉड ऑफ AB बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ AB बार म्हणजेच कोण? तर लेंथ ऑफ AB बार किंवा लेंथ ऑफ AB. लेंथ ऑफ AC आणि लेंथ ऑफ BC हे सर्व किती असणार? 1. क्लिअर झालं? याचा मीनिंग समजलं तुम्हाला? याचा मीनिंग असा आहे की लेंथ ऑफ AB, लेंथ ऑफ AC, लेंथ ऑफ BC सर्वांची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे तीनही लेंथ कशा आहेत? सेम. तीनही लेंथ कशा आहेत? सेम. आणि जर का समजा तीनही लेंथ सेम असतील तर असा ट्रायंगल ज्याच्या तीनही लेंथ सेम असतात अशा ट्रायंगलला म्हणतो आपण इक्विलॅटरल ट्रायंगल. काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. मीन्स देअरफॉर ट्रायंगल ABC is a equilateral triangle. ABC is a equilateral triangle. म्हणजेच AB ची लेंथ BC ची आणि AC ची जी लेंथ आहे ते 1 च्या बरोबर आहे. सर्वांची लेंथ सेम असल्या कारणामुळे ABC ट्रायंगल हा कोणाच्या बरोबर असेल? इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे बरोबर नाही,
तर सर्वांची लेंथ सेम असल्यामुळे आपण त्याला कोणतं ट्रायंगल म्हणू शकतो, इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल तर सर्व इक्विलॅटरल ट्रायंगलचं सर्व अँगल जे असतात ते 60 डिग्रीचे असतात. मीन्स अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी ह्या तिघांची व्हॅल्यू किती असणार, 60 डिग्रीज असेल. म्हणजे ए अँगल 60 डिग्री, बी अँगल 60 डिग्री आणि सी अँगल काय असणार, 60 डिग्री असेल. बरोबर. आता असं झाल्यानंतर आपल्याला अँगल तर मिळूनच गेले. आता आपण पहिला जो काय फाइंड करायचा आहे तो फाइंड करणार. तर नंबर 1 पी बार डॉट क्यू बार फाइंड करायचं. आता पी बार डॉट क्यू बार फाइंड करायचं असेल तर याचा फॉर्म्युला होणार मॉड ऑफ पी बार मॉड ऑफ क्यू बार आणि कॉस ह्या दोघांच्या मधला अँगल किती, ए. म्हणजे इथे लिहिणार मी कॉस ए लिहिणार. मग मला सांगा मॉड ऑफ पी बार म्हणजे पी बारचा मॅग्निट्यूड, ऑलरेडी तो युनिट वेक्टर असल्यामुळे काय होणार 1, क्यू बारचा मॅग्निट्यूड 1, कारण की ते सर्व काय आहे म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये, युनिट वेक्टर आणि इनटू कॉस ए ची व्हॅल्यू किती, तर ए ची व्हॅल्यू 60 डिग्री. सो देअरफॉर पी बार डॉट क्यू बार इक्वल टू 1 × 1 1 आणि 1 × cos 60 होणार आणि cos 60 ची व्हॅल्यू होतोय 1/2. cos 60 काय होतोय 1/2. तर पी बार डॉट क्यू बार तुम्हाला काय मिळालं 1/2. असंच तुम्ही काय फाइंड करणार, नंबर 2 जे विचारलेला आहे, काय विचारलेला आहे, पी बार डॉट आर बार काय होणार मॉड ऑफ पी बार मॉड ऑफ आर बार कॉस पी बार आणि आर बारच्या मधामधले अँगल कोणतं, अँगल बी. तर कॉस बी घेणार. मॉड ऑफ पी बार तुम्हाला माहितीच आहे 1 आहे. मॉड ऑफ आर बार युनिट वेक्टर असल्यामुळे त्याची व्हॅल्यू सुद्धा 1 आणि कॉस बी ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 60 डिग्री. सो देअरफॉर पी बार डॉट आर बार इक्वल टू 1 × 1 × cos 60 आणि cos 60 ची व्हॅल्यू आताच बघितलं आपण काय होतो 1/2. तर अशा टाइपने तुम्हाला दोनच्या दोन्ही व्हॅल्यू काय करायच्या होत्या, फाइंड करायच्या होत्या. सांगा समजलं, क्लिअर झालं. बरं चला लिहून घ्या. चला तर लिहा रे आजचा सेकंड क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन काय आहे, प्रूव्ह बाय वेक्टर मेथड that the angle subtended on a semicircle is a right angle. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये की एक सर्कल, त्या सर्कलला हाफ केलं तर आपण सेमी सर्कल होणार. तो जो सेमी सर्कल आहे त्या सेमी सर्कल मधला एखादा अँगल, आता सेमी सर्कलच्या मधामधला सबटेंडेड अँगल. सबटेंडेड अँगल म्हणजे काय, तर सबटेंडेड अँगल म्हणजे असा अँगल जो सेमी सर्कलला डिवाइड करेल 2 पार्ट मध्ये. सेमी सर्कलला 2 पार्ट मध्ये डिवाइड करणाऱ्या अँगलला त्याला म्हणतात सबटेंडेड अँगल. आणि तो जो कोणता सबटेंडेड अँगल आहे तो सबटेंडेड अँगल हा राईट अँगल आहे असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. क्लिअर. ओके चला तर मी ड्रॉ केलं सर्कल आणि सर्कलच्या मधून एक लाईन ड्रॉ केली, याला आपण डायमीटर म्हणू. काय म्हणतो आपण, डायमीटर. डायमीटर म्हटल्यानंतर हा सर्कलचा काय झालं सेंटर, म्हणजे AC इज द रेडियस and CB is the radius. बरोबर आहे की नाही. तर AC आणि CB म्हणजे AC बार and CB बार आर इक्वल, कारण की ते काय आहे रेडियस. तर मी असं म्हणू शकतो की AC बार इक्वल टू CB बार म्हणू शकतो का, AC बार इक्वल टू CB बार. तर मी AC बार इक्वल टू CB बार लिहिण्याचं कारण की हे दोन्ही काय आहेत रेडियस. तर याला लिहितो एक वेक्टर आणि CB बार लिहिल्यामुळे ही डायरेक्शन दाखवणार. ही झालं याचं वेक्टर. चला सॉल्व करायला इझी जावं म्हणून मी हा जो रेडियस आहे AC बार त्याला मी A बार ने डिनोट करतो. मग जर मी याला A बार ने डिनोट केलं तर ऑब्विसली हा सुद्धा किती होणार A बार, कारण की दोन्ही काय आहेत रेडियस आहेत. क्लिअर. त्यानंतर AB इज द सेमी सर्कल. ह्या सेमी सर्कल वर एक एनी पॉइंट कन्सिडर करतो जो A आणि B च्या व्यतिरिक्त आहे. अदर दॅन A and B कन्सिडर अ पॉइंट P. कोणतं पॉइंट घेतलं मी P. आणि या P पॉइंटला मी C पॉइंट सोबत कनेक्ट करतोय. तर C पॉइंट सोबत जर कनेक्ट केलो आणि याचा जो काही मला मिळेल तर हा CP बार मिळेल. काय मिळाला CP बार, ज्याला मी R बार ने डिनोट करतो. मग मला सांगा CP बार आल्सो इज द रेडियस, म्हणजे A बार किंवा हा A बार आणि R बार हे सर्व काय आहेत इक्वल. तर AC बार इक्वल टू CB बार जो लिहिलं त्यांची व्हॅल्यू किती A बार आणि देअरफॉर CP बार इक्वल टू जो लिहिलं त्याची व्हॅल्यू किती R बार. तो सुद्धा सेम, कारण तो रेडियस आहे. क्लिअर.
आता या मधामध्ये ह्या दोन पॉइंट सोबत बनणारा जो अँगल आहे, म्हणजे मी याला कनेक्ट करतो एक, तर हा झाला सीपी बार, आणि या ए ला पण कनेक्ट करतो पी सोबत, तर हा काय झालं एपी बार. तर एपीबी हा जो अँगल आहे, या अँगलला म्हणणार आपण सबटेंडेड अँगल ऑफ सेमी सर्कल. काय म्हणणार, अँगल एपीबी इज अ सबटेंडेड angle of semicircle. Subtended angle of semicircle. तर APB angle APB is the subtended angle of semicircle. हो ना. मग APB is the subtended angle of semicircle. तर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की हा APB हा राईट अँगल आहे असं प्रूफ करा. ते कोणत्या मेथडने, वेक्टर मेथडने. मग मला सांगा कोणताही अँगल राईट अँगल आहे हा जर प्रूफ करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतोय, ते टेक्निक काय आहे. तर व्हेरी सिंपल टेक्निक असते. या मधामध्ये काय करायचं, एपी बार आणि बीपी बार फाइंड करायचं. एपी बार आणि बीपी बार फाइंड केल्याच्या नंतर त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट काढायचा. काय काढणार, डॉट प्रॉडक्ट. आणि तुम्हाला माहिती आहे की स्केलर प्रॉडक्टची प्रॉपर्टी आहे, दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट जर 0 जर आला म्हणजे त्यांच्या मधामधला अँगल ऑलवेज काय असते 90 डिग्री. म्हणजे याचा अर्थ हा एपी बार आणि बीपी बार यांच्या मधामधला जर का समजा अँगल 90 डिग्री जर आलं म्हणजे यांच्या दोघांचा मल्टिप्लिकेशन हा काय आलं 0 आलं, म्हणजे या दोघांचा डॉट प्रॉडक्ट जर 0 आलं तर समजून जायचं की हे दोनही वेक्टर दोघांच्या मधामधला अँगल कसा आहे 90 डिग्री. कारण की जेव्हा दोन वेक्टर 90 दोघांच्या मधामधला डॉट प्रॉडक्ट जर 0 येते अशा वेळी दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. त्याच प्रकारे या दोघांच्या मधामध्ये जर दोघांचा डॉट प्रॉडक्ट जर 0 आला म्हणजे समजू शकतो की दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे त्यांच्या मधामधले अँगल 90 डिग्री आहे, म्हणजेच ते राईट अँगल आहे. समजलं, अरे क्लिअर झालं. चला, तर यासाठी आपण दोघांच्या मधामधला अँगल काढण्यासाठी तुम्हाला आधी एपी आणि बीपी हे फाइंड करावं लागेल. तर एपी फाइंड करण्यासाठी मी कन्सिडर करतो इन ट्रायंगल एसीपी. कोणता ट्रायंगल, एसीपी. आणि याच्यावर लावतो मी बाय ट्रायंगल लॉ. काय लावणार, बाय ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ जर लावतो म्हटलं तुम्हाला माहित आहे की सेम डायरेक्शनच्या वेक्टरची ऍडिशन होतो आणि अपोजिट डायरेक्शनच्या बरोबर असतो. म्हणजे एपी बार इक्वल टू एसी बार प्लस सीपी बार. एसी बार प्लस सीपी बार इक्वल टू, याला जर लिहितो म्हटलं तर कसं लिहिणार, याला जर लिहितो म्हटलं तर एसी बार म्हणजेच काय आहे ए बार प्लस सीपी बार म्हणजे काय आहे आर बार. याला मी असं पण लिहू शकतो एपी बार इक्वल टू ए बार प्लस आर बारला मी आर बार प्लस ए बार असं सुद्धा लिहू शकतो. मी असं लिहिण्याचं कारण याला तुम्हाला समोर समजेल, याचं काम आहे आपल्याला. म्हणून मी ए बार प्लस आर बारला आर बार प्लस काय लिहिलं ए बार लिहिलं. त्यानंतर मला बीपी बार पाहिजे असेल तर मला कन्सिडर करावं लागेल इन ट्रायंगल सीबीपी. कोणतं, सीबीपी. आणि याला लावणार मी बाय ट्रायंगल लॉ. काय लावणार रे, बाय ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ जर लावायचं असेल तर ट्रायंगल लॉ लावते वेळी सेम डायरेक्शनचे वेक्टर हे दोन आहेत आणि हा अपोजिट डायरेक्शनचा वेक्टर आहे, म्हणून मी ते लिहिणार की सीपी बार इक्वल टू सीबी बार प्लस बीपी बार. सीपी बार इक्वल टू सीबी बार प्लस बीपी बार. सीपी बार इक्वल टू सीबी बार प्लस बीपी बार. सो देअरफॉर मला सांगा मला काय हवं आहे, मला बीपी बार हवं आहे. कारण मला एपी आणि बीपीचं डॉट प्रोडक्ट काढायचं आहे. तर मला कोण हवंय, बीपी बार. म्हणून मी इथून काय काढणार, बीपी बार. बरं, बीपी बार जर काढलो तर मला हा सीबी बार लेफ्ट साइडला घेऊन यावं लागेल. याला जर मी लेफ्ट साइडला घेऊन आलो तर इथे ऑलरेडी कोण आहे, सीपी बार. सीबी बार लेफ्ट साइडला येणार तर काय होणार, सीबी बार. काय होणार, सीबी बार. सो देअरफॉर सीपी बार म्हणजे काय, तर सीपी बार म्हणजे आर बार होतो. तर सीपी बारच्या ठिकाणी मी काय लिहिणार, आर बार. आणि सीबी बार म्हणजे काय होतो, ए बार. तर या ठिकाणी काय लिहिणार, ए बार. तर इथे काय मिळेल मला, बीपी बार. आता याला राईट अँगल जर कन्सिडर प्रूफ करायचं असेल तर देअरफॉर मला एपी आणि बीपी या दोघांची मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर काय होणार, एपी बार डॉट बीपी बार. काय करणार, एपी बार डॉट बीपी बार. एपी बारची व्हॅल्यू काय आहे,
आर बार प्लस ए बार, आर बार प्लस ए बार डॉट बीपी बारची व्हॅल्यू काय आहे, आर बार मायनस ए बार. बरोबर. आता जर तुम्ही बरोबर जर बघितलं तर हा तुम्हाला असं दिसेल ए प्लस बी इंटू ए मायनस बी, आणि या फॉर्म मध्ये असल्यामुळे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहू शकतो. म्हणजेच देअरफॉर ए च्या ठिकाणी कोण आहे, आर बार मायनस, बरं हा मायनस, आणि बी च्या ठिकाणी कोण आहे, ए बार. पण ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे काय होतो रे, तर त्याचं स्क्वेअर होतो. म्हणजे कोणाचं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पण आर बारचा स्क्वेअर किंवा ए बारचा स्क्वेअर लिहिला जात नाही. तर स्क्वेअर जर असेल तर त्या स्क्वेअरला कसं लिहितात, आर बारचा स्क्वेअर म्हणजे काय होणार, आर बार इंटू आर बार, आणि आर बार इंटू आर बारला काय लिहिलं जाते, मॉड ऑफ आर बारचा स्क्वेअर. तसंच ए बार इंटू ए बारला सुद्धा काय लिहिलं जाणार, मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर. समजलं, अरे समजलं, ओके. आता मॉड ऑफ आर बार आणि मॉड ऑफ ए बारचा जर स्क्वेअर जर लिहिला आपण, तर मला सांगा मॉड ऑफ आर बारचा स्क्वेअर आणि मायनस मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर लिहिण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की एपी बार डॉट बीपी बार इक्वल टू जर बघितलं तर हा 0 होऊन जाईल. बरं का, बरं जी गोष्ट लक्षात ठेवायला सांगितलं ती गोष्ट अशी की मला सांगा ए बार सुद्धा काय आहे, रेडियस आहे, आणि आर बार सुद्धा काय आहे, रेडियस आहे. म्हणजे याचा अर्थ असं की आर बार आणि ए बार हे कसं आहे, इक्वल. मॉड ऑफ आर बार मॉड ऑफ ए बार कसा असणार, इक्वल. कारण का मॉड ऑफ ए बार म्हणजे लेंथ ऑफ एसी, मॉड ऑफ आर बार म्हणजे लेंथ ऑफ सीपी, आणि बोथ आर द रेडियस. therefore the magnitude of r bar and magnitude of a bar are equal. आणि ते इक्वल असल्या कारणामुळे त्यांचा स्क्वेअरला जर मी सबट्रॅक्ट केलं तो काय मिळणार, 0. म्हणजेच therefore AP bar is perpendicular to BP bar. AP bar हा BP बारला कसा राहील, परपेंडिक्युलर. म्हणजेच therefore angle APB, angle APB is a right angle, is a right angle. समजलं काय. त्या अशा टाइपने तुम्हाला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. तर काय केलं आपण, या दोघांच्या मधामधला डॉट प्रॉडक्ट जर 0 आला, त्या दोघांच्या मधामधला डॉट प्रॉडक्ट 0 आल्या कारणामुळे हा परपेंडिक्युलर झाला, आणि परपेंडिक्युलर झाल्या कारणामुळे अँगल APB इज अ राईट अँगल. क्लिअर झालं. बरं, चला हे डायग्राम ड्रॉ करा, व्हिडिओला स्टॉप करा आणि फक्त डायग्राम ड्रॉ करा, बाकी काहीही लिहू नका. जे मी सांगतो तसं लिहा. एका बाजूला हे डायग्राम ड्रॉ करा, ठीक आहे. चला त्यानंतर मी सांगतो ते लिहून घ्या. लिहा बरं. लेट सेगमेंट AB, let segment AB be a diameter of circle. Let segment AB be a diameter of circle with center C. With center C. With center C. बराबर. And P be any point, and P be any point on the circle, P be any point on the circle other than A and B, other than A and B, full stop. Then angle असं लिहा, angle APB, then angle APB is a subtended angle on a semicircle. Is a subtended angle on a semicircle. Subtended angle on a semicircle. झालं. ओके. तर खाली लिहा therefore किंवा खाली लिहा let AC bar equal to CB bar equal to A bar, AC bar equal to CB bar equal to A bar, and CP bar equal to R bar, and CP bar equal to R bar. लिहिलं. ओके. त्यानंतर इन अ ट्रायंगल ACP पासून पूर्ण हा कंटिन्यू करा इथपर्यंत. हा पूर्णच्या पूर्ण जो आहे हा पूर्णच्या पूर्ण काय करा, कंटिन्यू करा इथपर्यंत. क्लिअर. ओके. चला लिहून घ्या. बरं लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. क्वेश्चन काय आहे बघा.
क्वेश्चन असा आहे की प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, इम्पॉर्टंट करा ह्या क्वेश्चनला. 2024 ला विचारलं होतं 3 मार्क्स साठी. तर प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे ट्रायंगलचं जे काय अल्टिट्यूड्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर मला सांगा असं जर प्रूफ करायचं असेल तर काय करणार. तर कन्सिडर अ ट्रायंगल. एक ट्रायंगल कन्सिडर करतो मी या टाइपचं. त्याला नाव देऊन देतोय ए बी सी. सो ए बी सी इज अ ट्रायंगल. बरोबर. चला ए बी सी. एक मिनिट, ट्रायंगल नाही झाला तो. याला द्या ए, याला देतो बी आणि याला द्या सी. ट्रायंगल ए बी सी असं ड्रॉ करा म्हणजे अल्टिट्यूड बनवायला तुम्हाला चांगलं होणार. अल्टिट्यूड्स म्हणजे काय तर ह्या ट्रायंगलची हाईट. तर मी ह्या अँगलवरून काढलं तर ही हाईट अशी बनेल. ह्या अँगलवरून काढलं तर ही हाईट, ह्या बी अँगलवरून काढलं तर बी अँगलवरची हाईट अशी बनायला पाहिजे. सॉरी हा असं होणार. बी अँगलची जी हाईट आहे ती हाईट बनणार या टाईपने. ऍडजस्ट करा. बरोबर. या टाईपने समजा बी अँगलची हाईट बनणार आणि सी जे अँगल आहे त्याची हाईट अशी बनली. क्लिअर. याला नाव देऊन तुम्ही डी ई आणि एफ. काय नाव देणार. डी ई आणि एफ. ओके. सो ABC is a triangle. AD, B आणि CF are the altitudes of triangle ABC. बरोबर. तर अशा टाइपने तुम्हाला A B C D E F हे जे पॉइंट्स तयार झाले तर मला यांचं पोझिशन वेक्टर घ्यावं लागेल. सो ऑब्वियसली A बार, B बार, C बार, D बार, E बार, F बार be the position vectors of the points A B C D E F. क्लिअर झालं. बरं, मला एक गोष्ट सांगा की AD and B are intersecting at a point, at that point, and we denote that point is P. Means आपण असं म्हणूया की AD and B are intersect at a point P. AD आणि B हे दोन्ही पॉइंट कोणाला इंटरसेक्ट होत आहेत. कुठे इंटरसेक्ट होत आहेत. P पॉइंट वरती. मग AD आणि B हे दोन्ही पॉइंट जर या पॉइंट वरती म्हणजे पी पॉइंट वरती जर का समजा इंटरसेक्ट होत असणार तर मी असं म्हणू शकतोय की AP and AD आर कोलिनियर एकाच लाईनवर असल्यामुळे. तसंच BE and BP आर कोलिनियर कारण ते पण एकाच लाईन वरती आहेत. मग तुम्हाला माहिती आहे की AD इज परपेंडिक्युलर टू BC. लक्षात ठेवा हा AD हा BC वर काय असतो परपेंडिक्युलर असेल. BE इज परपेंडिक्युलर टू AC. बरोबर. मग जर AD जर का समजा BC वर परपेंडिक्युलर जर असेल आणि AP आणि AD जर कोलिनियर आहेत म्हणजे मी म्हणू शकतो की AP हा BC वरती परपेंडिक्युलर आहे. काय म्हणू शकतो मी की AP इज परपेंडिक्युलर टू BC. का बरं. कारण का AD आणि AP कोलिनियर असल्या कारणामुळे. म्हणून मी इथे लिहू शकतो की देअरफॉर AP बार इज परपेंडिक्युलर टू BC बार. सांगा समजलं. AP बार इज परपेंडिक्युलर टू BC बार. क्लिअर. ओके. त्यानंतर मी असं पण म्हणू शकतोय की BP and B आर कोलिनियर. सो BE इज परपेंडिक्युलर टू AC म्हणजेच BP हा AC वर सुद्धा कसा आहे परपेंडिक्युलर आहे. बरोबर. तर याआधी मी यासाठी अगोदर याला सॉल्व करतोय नंतर मग त्याला सॉल्व करून देतोय. इथपर्यंत समजत आहे. चला बघा AP इज परपेंडिक्युलर टू BC. तसंच चला लिहून घेऊ तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून BP इज परपेंडिक्युलर टू AC मीन्स BP बार इज परपेंडिक्युलर टू AC बार. लिहू शकतो BP बार इज परपेंडिक्युलर टू AC बार. आणि ह्या दोनही जर का समजा या पॉइंटवर इंटरसेक्ट होतात म्हणजे हे दोन तर एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण कन्सिडर केलं. पण हा जो CF आहे हा सुद्धा ह्या दोघांना कॉन्ग्रुएंट आहे असं प्रूफ करायचं आहे. असं केव्हा प्रूफ होईल यासाठी आपल्याला समजावं लागेल की CP and CF आर कोलिनियर. हे कोलिनियर असं समजू आपण. त्यानंतर आपल्याला असं प्रूफ करावं लागेल की CF इज पासिंग थ्रू पॉइंट P
CF हा P मधून जात आहे. हा केव्हा असं प्रूफ होणार, ज्यावेळी CP हा AB वर परपेंडिक्युलर आहे असं आपण प्रूफ करू शकू. म्हणजे जर समजा CF हा P पॉइंट मधून जर पास होत आहे असं जर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर मला सांगा, CF तर हा AB वर परपेंडिक्युलर आहेच, CF हा AB वर परपेंडिक्युलर आहेच, आपल्याला प्रूफ करावं लागेल की CP हा AB वरती परपेंडिक्युलर आहे. CP हा AB वरती कसा आहे, परपेंडिक्युलर. जर तुम्ही प्रूफ करू शकले की CP इज परपेंडिक्युलर टू AB म्हणजे त्याचा अर्थ CF हा P पॉइंट मधून पास होते असं म्हणू शकतो. आणि अशा वेळी हे तीनही जे अल्टिट्यूड्स आहेत ते अल्टिट्यूड्स कसं आहेत म्हणू शकतो आपण, कॉन्ग्रुएंट आहेत म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, कॉन्ग्रुएंट. क्लियर? ओके, चला तर प्रूफ करूया आपण. त्यासाठी आपल्याकडे जो डाटा अवेलेबल आहे त्याला सॉल्व करा. तर AP इज परपेंडिक्युलर टू BC आहे, आधी याला सॉल्व करतो. सो देयरफॉर AP बार इज परपेंडिक्युलर टू BC बार. मीन्स हे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर याचा अर्थ असा की AP बार आणि BC बार ह्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. बरं, AP बारला मी काय लिहू शकतो, AP बारला लिहू शकतो मी P बार मायनस A बार डॉट BC बारला लिहू शकतो मी C बार मायनस B बार इक्वल टू 0. ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केला तर फर्स्ट वेक्टरने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स देयरफॉर P बार डॉट C बार मायनस आहे तर मायनस P बार डॉट B बार, याने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय झालं. नंतर मायनस A बार ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा डॉट C बार मायनस मायनस प्लस A बार डॉट B बार, A बार डॉट B बार इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1 देतोय. त्यानंतर BP बार परपेंडिक्युलर टू AC बार, BP बार परपेंडिक्युलर टू AC बार, ही कंडिशन आपण ऑलरेडी लिहिलं. म्हणजे याचा अर्थ असा की देयरफॉर BP बार आणि AC बार ह्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट किती यायला पाहिजे, 0, कारण ते परपेंडिक्युलर आहेत म्हणून. मग BP बारला कसं लिहिणार रे, P बार मायनस B बार डॉट AC बारला C बार मायनस A बार इक्वल टू 0. अशा वेळी ह्या दोघांचा पण मल्टिप्लाय जर केले तुम्ही तर तुम्हाला काय मिळणार, P बार ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तो देयरफॉर P बार डॉट C बार येणार, मायनस आहे तर मायनस काय येणार, P बार डॉट A बार, बरोबर. त्यानंतर मायनस B बार ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा तर मायनस काय येणार, B बार डॉट C बार मायनस मायनस प्लस B बार डॉट A बार इक्वल टू 0. समजलं का? P बार ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मायनस B बार ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, याला द्या इक्वेशन नंबर 2. काय दिलं, इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत क्लिअर झालं. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मिळालं. आता काय करायचं, ह्या इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 ला सबट्रॅक्ट करा. मीन्स देयरफॉर इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 ला सबट्रॅक्ट केलं तुम्हाला मिळेल वी गेट. मला सांगा, इक्वेशन नंबर 2 च्या लेफ्ट हँड साइड मधून इक्वेशन नंबर 1 ची लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची. इक्वेशन नंबर 2 च्या राइट हँड साइड मधून इक्वेशन नंबर 1 ची राइट हँड साइड सबट्रॅक्ट करायची. इक्वेशन नंबर 2 च्या लेफ्ट हँड साइड मधून जर का समजा आपण इक्वेशन नंबर 1 ची लेफ्ट हँड साइड जर सबट्रॅक्ट करायची असेल तर मला इक्वेशन नंबर 1 ची लेफ्ट हँड साइड लिहावं लागेल. बघा, माय सबट्रॅक्ट करतो म्हणून डायरेक्ट लिहितो, फक्त बरोबर लक्ष द्या, ही इम्पॉर्टंट स्टेप. डायरेक्ट लिहितो म्हणून इक्वेशन नंबर 2 ची लेफ्ट हँड साइड काय आहे, P बार डॉट C बार मायनस P बार डॉट A बार मायनस B बार डॉट C बार, B बार डॉट C बार प्लस B बार डॉट A बार. इथपर्यंत समजलं? हे झालं इक्वेशन नंबर 2 ची लेफ्ट हँड साइड. आता इक्वेशन नंबर 1 ची लेफ्ट हँड साइड करा, आपण मायनस करू ना, कारण का इक्वेशनचा आपण मायनस करतो. जर मायनस जर केलो म्हणजे याचा अर्थ सर्वांच्या समोर मायनस येईल आणि मायनस आल्या कारणामुळे मायनसने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय होईल. असं झालं तर जिथे प्लस आहे तिथे मायनस आहे, जिथे मायनस आहे तिथे काय येणार, प्लस येणार. म्हणून हा P बार डॉट C बार काय होणार, मायनस.
तर मायनस पी बार डॉट सी बार मायनस पी बार डॉट बी बार आहे, हा काय होणार प्लस पी बार डॉट बी बार होणार, मायनसचा प्लस होणार, काय होणार प्लस ए बार डॉट सी बार आणि प्लसचं काय होणार मायनस काय होणार इथे ए बार डॉट बी बार, तिथे होणार ए बार डॉट बी बार इक्वल टू राईट हँड साइडची जर सबट्रॅक्शन केलं तर 0 मायनस 0 तो 0च होणार. समजले इथपर्यंत? आता बघा काही कॅन्सल होतो काय, प्लस पी बार डॉट सी बार मायनस पी बार डॉट सी बार तर कॅन्सल होणार, प्लस पी बार डॉट सी बार मायनस पी बार डॉट सी बार कॅन्सल होणार. त्यानंतर आणखी काय कॅन्सल होणार बघा, प्लस बी बार डॉट ए बार आणि मायनस ए बार डॉट बी बार दोन्ही सेमच आहेत ना. बी बार डॉट ए बार हा ए बार डॉट बी बारच्या बरोबर असते, बी बार डॉट ए बार हा ए बार डॉट बी बारच्या बरोबर असते, म्हणून हा आणि हे प्लस बी बार डॉट ए बार म्हणजेच प्लस ए बार डॉट बी बार आणि मायनस ए बार डॉट बी बार हे काय होणार कॅन्सल होणार. त्यानंतर आणखी काय कॅन्सल होऊ शकतो काय, आता काहीच कॅन्सल होणार नाही. काहीच कॅन्सल जर नाही झालं तर मायनस पी बार डॉट ए बार मायनस बी बार डॉट सी बार प्लस पी बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार यांना लिहून घेतो. सो देअरफॉर मायनस पी बार डॉट ए बार मायनस बी बार डॉट सी बार प्लस पी बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार बरोबर. बाकी कॅन्सल झालेत, 1 2 3 4 टर्म उरलेले आहेत इक्वल टू 0. काय मिळणार इक्वल टू 0. चला इथपर्यंत समजलं काय, इथपर्यंत काय अडचण नाही. आता मला प्रूफ करायचं होतं की CP इज परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे जिथे A आणि जिथे B आहे ते जवळ जवळ घ्या आणि जिथे P आहे ते जवळ जवळ घेऊ. असं जर केलो तर मला सांगा मायनस पी बार डॉट ए बार प्लस पी बार डॉट बी बार, इथे दोन्ही ठिकाणी P आहे तर आधी प्लस वाली टर्म लिहायची. तर पी बार डॉट बी बार मायनस पी बार डॉट ए बार, समजत आहे. त्यानंतर बी बार डॉट सी बार ए बार डॉट सी बार दोघांमध्ये सी बार सेम आहे म्हणून आधी प्लस वाली टर्म लिहितो, प्लस ए बार डॉट सी बार नंतर लिहिणार मायनस बी बार डॉट सी बार इक्वल टू 0. सर्व ऍडजस्टमेंट अरेंजमेंट करून लिहिलं आहे ना, बरोबर लक्ष द्यायचं. ह्या दोघांमधून पी बार कॉमन निघू शकतो का, निघू शकतो. जर पी बार जर कॉमन जर निघालं तर इथे काय उरणार बी बार मायनस ए बार उरणार प्लस ह्या दोघांमधून सी बार कॉमन निघू शकतो का, ऑब्विसली सी बार कॉमन निघू शकतो. मग सी बार जर कॉमन जर निघालं तर या मधामध्ये सी बार नंतर आहे ना, तर नंतरच कॉमन काढायचं. तर ए बार मायनस बी बार आणि काय राहणार डॉट सी बार इक्वल टू 0. काय मिळालं पी बार ब्रॅकेट मध्ये बी बार मायनस ए बार प्लस ए बार मायनस बी बार डॉट सी बार. इथपर्यंत समजलं, इथपर्यंत समजलं काय बरोबर आहे, काय राऊंड नाही झालं, नाही झालं. चला सर्व बरोबर आहे, क्लिअर ओके. आता इथे जर तुम्ही बरोबर जर बघितले तर काय मिळणार देअरफॉर पी बार डॉट बी बार मायनस ए बार क्लिअर प्लस इथे सी बार डॉट मध्ये नंतर आहे, डॉट मध्ये मागे पुढे लिहिता येतो म्हणून मी काय लिहिणार सी बार डॉट ए बार मायनस बी बार इक्वल टू 0. इथपर्यंत समजत आहे. आता मला सांगा पोझिशन वेक्टर जर लिहितो म्हटलं किंवा यांच्यामध्ये जर काही कॉमन काढतो म्हटलं तर बी बार मायनस ए बार आहे तर इथे पण काय असायला पाहिजे होतं बी बार मायनस ए बार, पण आलं काय ए बार मायनस बी बार. मग मला याला बी बार मायनस ए बार करता कसं येणार, कसं करायचं देअरफॉर पी बार डॉट बी बार मायनस ए बार मायनस साइन कॉमन काढा. समजलं काय करणार मायनस साइन कॉमन काढा, तर प्लसचं मायनस साइन कॉमन काढल्यामुळे मायनस इंटू प्लस काय होणार मायनस सी बार, मायनस साइन कॉमन काढल्यामुळे प्लस ए बारचं होणार मायनस ए बार आणि मायनस बी बारचं होणार प्लस बी बार इक्वल टू 0. समजलं. देअरफॉर पी बार डॉट बी बार मायनस ए बार मायनस सी बार डॉट मायनस ए बार प्लस बी बार म्हणजेच बी बार मायनस ए बार इक्वल टू 0. मग तुम्हाला माहित आहे कॉमन ब्रॅकेट एका बाजूला अनकॉमन ब्रॅकेट एका साइडला घेतो म्हणून देअरफॉर
P bar dot sorry P bar minus C bar डॉट दोघांमध्ये डॉट का म्हणे डॉट B bar मायनस A bar इक्वल टू 0. अरे समजलं P bar मायनस C bar डॉट B bar मायनस A bar इक्वल टू 0 आणि तुम्हाला माहिती आहे की P bar मायनस C bar म्हणजेच होतोय CP bar. P bar मायनस C bar म्हणजेच काय होतोय जो फर्स्ट असेल तो टर्मिनल असते आणि जो सेकंड असेल तो इनिशियल पॉइंट असतो. म्हणून P bar मायनस C bar म्हणजेच होणार CP bar डॉट B bar मायनस A bar म्हणजे काय होणार AB bar equal to 0 and you know that the dot product of two vectors is 0, therefore these two vectors are perpendicular means CP bar is perpendicular to AB bar. असं म्हणू शकतो की CP bar is perpendicular to AB bar म्हणजे त्याचा अर्थ CP bar हा जर AB bar ला जर perpendicular आहे therefore the altitudes are congruent. अशा वेळी आपण काय म्हणू शकतो की अल्टिट्यूड्स कसं आहेत कॉन्करंट आहेत. समजलं अरे क्लिअर झालं. चला ही डायग्राम ड्रॉ करा. एका बाजूला व्हिडिओला पॉज स्टॉप करा आणि ही डायग्राम ड्रॉ करा. ठीक आहे आणि जो मी सांगतोय तो लिहा. लेट A B and C capital let A B and C be the vertices of a triangle. Be the vertices of triangle. Full stop. Let AD comma BE and CF be the altitudes of triangle ABC. Be the altitudes of triangle ABC. Be the altitudes of triangle ABC. Full stop. तो खाली therefore खाली लिहा therefore AD perpendicular to BC लिहिता येईल ना. AD perpendicular to BC सिम्बॉल लिहायचं असं लिहा पण AP नका लिहू. AD perpendicular to BC comma BE perpendicular to AC and CF perpendicular to AB लिहिलं बरोबर. फुल स्टॉप. लेट A bar B bar C bar D bar E bar F bar A bar B bar C bar D bar E bar F bar be the position vectors of A B C D E F respectively. A B C D E F respectively. Full stop. Let P be the point of intersection. P be the point of intersection of the altitudes. AD and BE. Point of intersection of the altitudes AD and B with P bar as the position vector. Full stop. So therefore halia AP bar perpendicular to BC bar and BP bar perpendicular to AC bar. AP bar perpendicular to BC bar and BP bar perpendicular to AC bar. Okay. Khaliya. To show that the altitudes AD, B and CF are concurrent. Full stop. It is sufficient
एक मिनिट थांबा, फुल स्टॉप. सो वी विल prove that CF and CP CF bar and CP bar are collinear. CF bar and CP bar are collinear. झालं, फुल स्टॉप. This can be achieved by showing showing CP bar is perpendicular to AB bar. CP bar is perpendicular to AB bar. लिहिलं, फुल स्टॉप. ते झाल्याच्या नंतर इथपासून स्टार्ट करा. AP bar is perpendicular to BC bar आणि हा पूर्ण लिहा इथपर्यंत. आणि इथपर्यंत लिहिल्याच्या नंतर खाली लिहा hence चला लिहून घेतो मी. hence काय लिहायचं खाली, hence the altitudes AD, BE and CF are congruent. Altitudes AD, BE and CF are congruent. क्लियर? ओके. चला, तर इथपर्यंत पूर्ण कन्सेप्ट लिहून घ्या. आणि जो काय हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणून याला एकदा ह्या व्हिडिओला अगदी 1 किंवा 2दा रिपीट करून बघा. म्हणजे ह्याच एवढाच पोर्शनला जरी 2दा रिपीट करून बघितलं तर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिक सोबत भेटणार. तिथपर्यंत टेक केअर अँड बाय.